आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधलं प्रकरण तिसरे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। तर या प्रकरणामध्ये आपण रासायनिक अभिक्रियेचे प्रकार आता पाहणार आहोत। रासायनिक अभिक्रियेचे प्रकार हे आपल्याला अनेक प्रकार या ठिकाणी दिसतात। यामध्ये अभिक्रियेतील अभिकारके व उत्पादिते यांचे स्वरूप व संख्या यानुसार अभिक्रियांचे प्रकार पडतात। ते पुढील प्रमाणे आपल्याला 4 प्रकार हे पडताना दिसतात। त्यामध्ये संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे जे प्रकार पडतात हे स्वरूप आणि संख्येवरून पडतात। याशिवाय आपल्याला आणखी काही प्रकार आहेत। त्यामध्ये उष्माग्राही अभिक्रिया, उष्मादायी अभिक्रिया, ऑक्सिडीकरण, क्षपन यासारख्या अभिक्रिया आपल्याला आहेत। त्यानंतर अपघटन अभिक्रियेचे उपप्रकार विद्युत अपघटन आहे, ऑस्मिक अपघटन आहे, असे अनेक प्रकार आपल्याला पुढे दिसणार आहे। परंतु हे जे 4 प्रकार पडतात हे स्वरूप आणि संख्या यावरून पडणारे हे एकूण 4 प्रकार आहेत। त्यातला पहिला प्रकार आपण आता पाहणार आहोत तो म्हणजे संयोग अभिक्रिया। संयोग अभिक्रिया म्हणजे काय तर साधं आणि सोपं आपल्याला याचं सामान्य सूत्र सांगायचं असेल तर आपण या पद्धतीने सांगूया। ए आणि बी हे दोन अभिक्रियाकारक असतील तर त्यापासून ए बी हा एकच उत्पादित मिळतो। म्हणजे हे सामान्य समीकरण आपल्याला म्हणता येईल। म्हणजे ए आणि बी यांचा संयोग होऊन ए बी हे उत्पादित मिळते। संयोग अभिक्रियेची आपण व्याख्या पाहत असताना जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकाचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित मिळते। यामध्ये आपल्याला एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, एकच उत्पादित मिळते किंवा तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात। ही झाली संयोग अभिक्रियेची ही आपल्याला व्याख्या करता येईल। म्हणजे 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया म्हणतात। अशाच प्रकारचे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये 3 कृती दिलेल्या आहेत। त्या 3 कृती आपण पाहणार आहोत। त्यातील पहिली कृती ही कृती करण्यासाठी आपल्याला हे करून पहा यासाठी आपल्याला एक साहित्य दिलेलं आहे। अमोनिया, हायड्रोजन क्लोराईड म्हणजे आपल्याला HCl, त्यानंतर मॅग्नेशियमची फीत, त्यानंतर आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे कॅल्शियम ऑक्साईडची भुकटी, पाणी, चिंचू पात्र, परीक्षा नळी आणि एक काचकांडी अशा प्रमाणे आपल्याला साहित्य आणि रसायन घेऊन आपल्याला पुढील कृती करायची। त्यातली पहिली कृती पाहत असताना पहिल्या कृतीमध्ये काय सांगितलं की एका परीक्षा नळीमध्ये थोडेसे हायड्रोजन क्लोराईड घ्या म्हणजे HCl घ्या आणि त्याला बर्नरच्या सहाय्याने उष्णता द्या आणि अमोनियाचे जे द्रावण आहे ह्या अमोनियाच्या द्रावणामध्ये काचकांडी बुडवून ही काचकांडी ह्या परीक्षा नळीच्या तोंडाशी धरून आपल्याला संगणन होऊन आपल्याला पांढऱ्या रंगाचा धूर आपल्याला दिसून येईल। दिलेली रासायनिक अभिक्रिया आपल्याला या पद्धतीने मांडता येईल। म्हणजे इथं याचं संगणन होऊन काचकांडीवरती पांढऱ्या रंगाचा धूर आपल्याला दिसेल आणि त्याच्या क्षार तयार होताना दिसेल। म्हणजे तयार होणारा पदार्थ काय मिळेल म्हणजे काय उत्पादित मिळेल ते पहा। उत्पादित NH4 म्हणजे एक हायड्रोजन यामध्ये सामावून घेतो आणि क्लोरीन याला आपण अमोनियम क्लोराईड असं म्हणूया। अमोनियम क्लोराईड हे आपल्याला स्थायी रूपात असणारा क्षार आपल्याला हा काचकांडीवरती आपल्याला मिळेल। मॅग्नेशियमची फीत आपण पेटवली, प्रज्वलित केली असता म्हणजे पेटवला असता त्यापासून आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड पांढऱ्या रंगाचा मॅग्नेशियम ऑक्साईड ची भुकटी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे अशा प्रकारची आपल्याला उत्पादित मिळेल। मॅग्नेशियम ऑक्साईडचे हे ऋणसूत्र आहे परंतु ही असंतुलित अभिक्रिया आहे। त्याला संतुलित करण्यासाठी आपण 2 असा सहगुण घेऊ। त्याचं कारण असं आहे की मॅग्नेशियमचे जे काय आहे तर हा द्विआयन निर्मिती करत असतो। त्यामध्ये एका ऑक्सिजनला 2 ची गरज असते, एक मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो।
म्हणून मॅग्नेशियम ऑक्साईड हे संयुग तयार होते, परंतु वातावरणामध्ये ऑक्सिजन हा O2 च्या स्वरूपात असल्या कारणाने आपल्याला 2 ऑक्सिजन सोबत मॅग्नेशियम सुद्धा 2 असतात, म्हणून आपण 2MgO या असा मांडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण याचं नाव लिहूया मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हा धातू आहे, याची फील घेतलेली आहे. हा O2 म्हणजे ऑक्सिजन, म्हणजे हा वातावरणात असतो ऑक्सिजन. त्यानंतर हा आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईड हे आपल्याला एकच उत्पादित तयार होताना आपल्या या ठिकाणी दिसेल. ही झाली कृती 2. आता कृती आपण पाहणार आहोत 3. ह्या तिसऱ्या कृतीमध्ये आपल्याला काय आहे तर अर्ध भरलेलं चिंचू पात्र घ्यायचे आणि ह्या चिंचू पात्रामध्ये आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड, हे कॅल्शियम ऑक्साईड आपल्याला टाकायचं. म्हणजे यामध्ये चिंचू पात्रामध्ये कॅल्शियम ऑक्साईड ही पांढऱ्या रंगाची भुकटी आपल्याला टाकायची. कॅल्शियम ऑक्साईड हे पाण्यात टाकायचे आहे. पाणी चिंचू पात्रामध्ये अर्ध भरलेलं पाणी आहे. यापासून आपल्याला चुनकळी तयार होते आणि हायड्रोक्साईड, परंतु ही यांची अभिक्रिया होताना नवीन बंध तयार होताना यामध्ये उष्णता ही निर्माण होते. उष्मा किंवा त्याला आपण उष्णता असंही लिहू शकतो. उष्णता यामध्ये या रासायनिक अभिक्रियेमध्ये हे मिळतं. अशा प्रकारे हे संयोग अभिक्रियेचे आपल्याला 3 उदाहरणं, 3 रासायनिक समीकरणे आपल्याला लिहिता येईल. म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपल्याला संयोग अभिक्रिया म्हणजे काय, संयोग अभिक्रियेचे 2 उदाहरणे लिहा असा प्रश्न विचारला तर आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल. अशा पद्धतीनं आपल्याला मांडणी करता येईल. यामध्ये आपल्याला 3 प्रश्न दिलेले आणि हे 3 प्रश्न 3 कृतीवरती आधारित प्रश्न आहे. त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला याप्रमाणे दिलेला आहे. वरीलपैकी प्रत्येक अभिक्रियाकारकांची संख्या. वरीलपैकी अभिक्रियाकारकांची संख्या असा एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे. त्यानंतर दुसरा एक प्रश्न दिलेला आहे. वरीलपैकी अभिक्रियाकारकांच्या रेणूंची संख्या. आपल्या रेणूंची संख्या या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की वरील अभिक्रियामध्ये प्रत्येकी किती उत्पादितांची संख्या आहे ती आपल्याला लिहायची आहे. असे 3 प्रश्न आपल्याला डेस्कटॉप वरती दिसत आहेत. त्यामध्ये बघा 3 अभिक्रिया कोणत्या आहेत त्या पहिल्यांदा समजून घेऊया. अमोनिया हायड्रोजन क्लोराईड यांचा संयोग होऊन एकच उत्पादित मिळते हे आहे. यामध्ये रेणू हे दिलेले हे रेणू आहे, हा एक रेणू आहे, हा एक रेणू आहे. या संयोगामध्ये हा अंक 3 अंक हा त्या अणूची संख्या दर्शवतो. म्हणजे हायड्रोजन अणूची संख्या 3 आहे आणि नायट्रोजनची संख्या 1 आहे. पण आपल्याला अभिक्रियाकारकांची संख्या विचारलेली आहे. म्हणजे हा एक अभिक्रियाकारक आहे आणि हा एक अभिक्रियाकारक आहे. अशी अभिक्रियाकारकांची संख्या आपल्याला 2 आहे. 2. त्याच्यानंतर अभिक्रियाकारकांच्या रेणूंची संख्या. आता इथं अभिक्रियाकारकांची रेणू या ठिकाणी 1 आहे आणि या ठिकाणी सुद्धा 1 रेणू आहे. असे एकूण रेणू इथं आपल्याला 2 लिहायचे आहे. म्हणजे दुसरा प्रश्न, दुसऱ्या अभिक्रियेमधला दुसरा भाग आपण समजून घेऊया. त्यानंतर बघा उत्पादितांची संख्या. उत्पादित किती आहे तर या ठिकाणी उत्पादितांची संख्या 1च आहे. म्हणजे 3 अभिक्रियेमध्ये आपण जर बघितलं तर उत्पादितांची संख्या आपल्याला इथं 1 दिसते. म्हणून आपण असं लिहू शकतो. दुसऱ्या कृतीवरून आपल्याला अभिक्रियाकारकांची संख्या लिहायची. अभिक्रियाकारकांची संख्या तर यामध्ये अभिक्रियाकारकांची संख्या या ठिकाणी 2 आहे. तिसऱ्यामध्ये सुद्धा दिलेली संख्या ही 2 आहे. त्यानंतर अभिक्रियाकारकांच्या रेणूची संख्या कृती 2 मध्ये आपण लिहूया. ती कोणती आहे बघा. इथं 2 मॅग्नेशियम आणि 1 ऑक्सिजनचा रेणू दिलेला आहे. म्हणजे O2 म्हणजे 1 ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन संख्या 2. उत्पादितांची संख्या 1 आहे.
इथं 2 आणि 1 म्हणून असा अभिक्रियाकारकांची संख्या या ठिकाणी आपल्याला 3 लिहिता आहे. त्याच्यानंतर तिसरी कृतीवरून आपल्याला हे तक्ता भरायचा आहे. कॅल्शियम ऑक्साईड एक आहे, H2O पाण्याचे एक रेणू आहे, अभिक्रियाकारक 2 आहे म्हणून 2. इथं आपल्याला अभिक्रियाकारकांच्या रेणूची संख्या हा एक रेणू आहे, हा एक रेणू आहे, म्हणजे असे आपल्याला 2 आणि 1 ह्यामध्ये आपण 3 लिहिलंय. तिसऱ्या कृतीमध्ये कॅल्शियम ऑक्साईड आणि पाण्याचा एक रेणू अशी म्हणून आपल्याला 2 हे दिलेले. उत्पादितांची संख्या पहा, इथं उत्पादित 1 आहे. अशा प्रकारे आपल्याला होईल. मग पहिला प्रश्न काय आहे तर पहा, वरील पैकी अभिक्रियामध्ये अभिक्रियाकारकांची संख्या किती आहे. मग आपण वरील अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांची संख्या आपल्याला दिसते की प्रत्येकीमध्ये किती आहे, 2 आहे. दुसऱ्यामध्ये अभिक्रियाकारकांच्या रेणूंची संख्या, तर कृती 1 मध्ये 2, कृती 2 मध्ये 3 आणि कृती 3 मध्ये 2 आहे. उत्पादितांची संख्या वरीलपैकी सर्वांची संख्या ही कशी आहे, 1 आहे. अशा पद्धतीनं हा भाग आपण समजून घेतला. या प्रश्नाची उत्तर आपल्याला लिहिता येईल. पुढील रासायनिक अभिक्रिया आपण पाहूया. अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया म्हणजे काय, उदाहरणे लिहा असा आपल्याला प्रश्न बोर्डात विचारला जातो किंवा याच्यावर काही हॉट क्वेश्चन असतात. ते हॉट क्वेश्चन आपण हे चारही रासायनिक अभिक्रिया झाल्याच्या नंतर आपण याच्यावर स्वतंत्र हॉट क्वेश्चनची आपण तयारी घेऊया. ते उत्तर तुम्हाला शोधण्यास संधी देऊया आणि आपल्याला कसे प्रश्न परीक्षेमध्ये या पाठावर पडतात ते आपल्याला सोडवता येईल. आणि यापूर्वी बोर्डात पडलेले प्रश्न सुद्धा आपण विचारात घेऊया. या 4 प्रकार झाल्याच्या नंतर आपण हॉट क्वेश्चनची स्वतंत्र तयारी घेऊया. तर अपघटन अभिक्रिया म्हणजे काय, आपण त्याचं सुरुवातीला सामान्य सूत्र आपण जाणून घेऊया. अपघटन अभिक्रियेमध्ये AB ही एक संयुग आहे आणि त्याचे अपघटन होऊन त्यापासून 2 किंवा 2 पेक्षा अधिक पदार्थ असतील तर ते काय होतात, वेगळे होतात. म्हणजे हा संयोग अभिक्रियेच्या उलट असलेला भाग हे सामान्य समीकरण आपल्याला इथे लक्षात येऊन जाईल. AB यापासून A आणि B हा काय होतो, वेगळा होतो, म्हणजे याचं अपघटन होतं. हे अपघटन ज्यामुळे होतं त्याचा उल्लेख बाणावरही करता येईल. ह्या अपघटन अभिक्रियेचे आणखी काही प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. एकूण 4 प्रकार पडतात. त्यानंतर बघा, संयोग अभिक्रियेच्या बाबतीत आपण सांगितलं की A आणि B असतील तर त्यापासून एकच उत्पादित मिळते म्हणजे AB. परंतु अपघटन अभिक्रियेमध्ये काय आहे, AB हे सामान्य सूत्र समजून घेताना AB पासून त्याचे अपघटन होऊन काय होतं, त्याचे A आणि B असे 2 स्वतंत्र भाग होतात. पहा, कृती 1 आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे, ती आपण समजून घेऊया. पहा, कृतीमध्ये साहित्य दिलेले आहे. साखर आहे, बर्नर आहे, त्याच्यानंतर बाष्पन पात्र आहे. एका बाष्पन पात्रामध्ये थोडीशी साखर घेतली आणि त्याला उष्णता दिली. आपण साखरेचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. पहा, साखरेचा फॉर्म्युला आपल्याला सांगता येईल की C12. हायड्रोजनची संख्या, तर ऑक्सिजनची संख्या ही आपल्याला 11. हे झाले साखरेचे रेणूसूत्र. साखरेचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिलाय. कार्बन 12, हायड्रोजन 22 आणि ऑक्सिजन 11. या लक्षात आणा, आपण 12, 22, 11 या पद्धतीने याचं अपघटन केलं म्हणजे याला उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर याचं विघटन होईल आणि यापासून कार्बन पदार्थ शिल्लक राहतो. आपण घरी साखर कधी जाळली असेल तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की तिथे आपल्याला कार्बन हा पदार्थ शिल्लक राहतो. आणि दुसरे जे उत्पादित यामध्ये मिळतं ते म्हणजे पाणी. आता तुम्हाला हे पाणी आपल्याला दिसत नाही, मग पाणी गेलं पुढं तर बाष्पन पात्रामध्ये वाफ होऊन हे वातावरणामध्ये निघून जातं. हा बाष्पन पात्रामध्ये शिल्लक राहणारा हा कार्बन पदार्थ, काळा रंगाचा पदार्थ आपल्या या ठिकाणी शिल्लक राहील. आता ह्या रासायनिक अभिक्रिया संतुलित करत असताना आपण याचं संतुलन तुम्हाला समजून सांगूया. संतुलन करताना आपल्या हायड्रोजनची संख्या तिकडे किती आहे, तर ही आहे
22. मग आपल्याला कोणता सहगुणक घेतल्यानंतर आपल्याला जो काय हायड्रोजनची संख्या आपल्याला जुळवता येईल, तर आपल्याला माहिती आहे 11 दोन्ही 22 म्हणजे हायड्रोजन जुळाले. आणि हा ऑक्सिजनची संख्या किती आहे, तर हे 11 आहे. म्हणजे इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांचं काय होतं, संतुलन होतं, हे आपल्याला लक्षात येऊन जाईल. आता राहिलेला भाग पहा, ह्याच्यात राहिलेलं जे काय आहे एक अभिक्रियाकारकापैकी तो म्हणजे कार्बन आहे. आणि कार्बनची संख्या इथे किती असणार आहे, तरी असेल 12. पहा, साखरेला जर का उष्णता दिली, तापवलं, तर ती करपते. काळा रंगाचा जो पदार्थ शिल्लक राहतो तो म्हणजे कार्बन या ठिकाणी शिल्लक राहील. आणि पाणी ही वायूच्या स्वरूपाने काय होईल, हे निघून जाईल. आपण याच्या खाली लिहूया, साखरेचं अवस्था आहे स्थायू, म्हणजे ही झाली साखर. हा कार्बन पदार्थ आहे, इथं आपण कार्बन लिहूया. आणि हे पाणी वाफेच्या स्वरूपात काय होतं, निघून जातं. ही जी अभिक्रिया आहे ही अभिक्रिया अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया म्हणजे काय, तर ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो, एकच अभिक्रियाकारक असतो. हा अभिक्रियाकारक एकच असतो व त्यापासून 2 किंवा 2 पेक्षा अधिक दोन उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला काय म्हणायचं, अपघटन अभिक्रिया. सामान्य सूत्रावरून आपण आधी समजून दिलेलं आहे. पहा, व्याख्या लिहा. व्याख्येवरून तुम्हाला उदाहरण लिहिता येईल. हे उदाहरण 1. असंच एक दुसरं उदाहरण आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते आपण पाहूया. पहा, चुनखडी. पहा, CaCO3 हा चुनखडीचा फॉर्म्युला आहे. याला म्हणतात कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे कॅल्शियम, कार्बन आणि ऑक्सिजनची संख्या 3 असते. अशी एकूण त्यामध्ये घटक मूलद्रव्ये आपल्याला दिलेली आहे. कॅल्शियम, कार्बन आणि ऑक्सिजन असे 3 घटक मूलद्रव्ये आहेत. आणि या 3 घटक मूलद्रव्यामध्ये ऑक्सिजनची संख्या ही 3 आहे. म्हणजे हा झाला त्याला कॅल्शियम कार्बोनेट. याला चुनखडी असं म्हणूया आपण, चुनखडी. याला दुसरं एक नाव आहे कॅल्शियम कार्बोनेट. हे सूत्र आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढी आहे तेवढी एका पेजवर आपण जर लिहून काढली आणि त्याची जर आपण उजळणी केली, वारंवार जर वाचलं, तर आपल्याला कोणतं रेणूसूत्र कोणत्या पदार्थाचे आहे हे आपल्याला लक्षात येऊन जाईल. पहा, ही चुनखडी आहे. ह्या चुनखडीला आपण काय केली, तीव्र उष्णता दिली. त्या पाठाच्या सुरुवातीला आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण चुनखडीला बाष्पन पात्रामध्ये उष्णता दिली होती. आणि तेव्हा आपल्याला 2 उत्पादिते मिळाली होती. ते म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, हा स्थायू पदार्थ पांढऱ्या रंगाची भुकटी शिल्लक राहते. आणि यातून बाहेर पडणारा जो वायू आहे तो कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये काय होतो, निघून जातो. अशा प्रकारे आपल्याला ही रासायनिक अभिक्रिया लक्षात येऊन जाईल. ही झाली चुनखडी म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट. त्यापासून मिळालेला पदार्थ म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड. इथं कॅल्शियम, इथं ऑक्सिजन आहे म्हणजे ऑक्साईड. ही आपल्याला एक उत्पादित मिळते. आणि त्यानंतर हा जो वायू आहे हा कार्बन डायऑक्साईड. असे आपल्याला 2 उत्पादिते मिळतात. म्हणजे एकाच अभिक्रियाकारकापासून 2 उत्पादिते मिळतात, तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात, अपघटन अभिक्रिया म्हणतात. आता अपघटन अभिक्रिया ह्यामध्ये आपल्याला ही उष्णतेमुळे होणारं अपघटन आहे. म्हणजे उष्णतेमुळे होणाऱ्या अपघटनाला आपण ऑस्मिक अपघटन म्हणू. म्हणजे हा प्रकार आपल्याला लक्षात येऊन जाईल. अपघटनाचा प्रकार हा ऑस्मिक अपघटनाचा प्रकार आहे. पहा, कृती 1 मध्ये आपल्याला साखर आपण बाष्पन पात्रामध्ये याला उष्णता दिलेली आहे आणि उष्णता देऊन आपल्याला मिळालेला 2 उत्पादिते आहे. त्याच्यानंतर कृती 2 मध्ये साहित्य दिलेले बघा, पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या दिलेलं आहे. त्यामध्ये पहा, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. ते पहा, कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन म्हणजे 2 परीक्षा नळ्या दिल्यात. वक्र नळी दिलेली आहे, रबरी बुश दिलेला आहे, बर्नर आहे. एका परीक्षा नळीला, पहिल्या परीक्षा नळीला उष्णता दिलेली आहे. पहिल्या परीक्षा नळीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे. दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये चुन्याची निवळी आणि त्यामध्ये वक्र नळीने दोन्ही परीक्षा नळ्या जोडलेल्या आहेत. रबरी बुचानं बंद केलेला आहे, असं आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे.
एका परीक्षा नळीमध्ये थोडे कॅल्शियम कार्बोनेट घेतले आणि कॅल्शियम कार्बोनेट घेऊन त्याला काय केले, उष्णता दिली आणि उष्णता दिल्यानं वक्र नळी ही दुसऱ्या पात्रामध्ये टाकली असता आपल्याला त्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड पहिल्या परीक्षा नळीमध्ये शिल्लक राहील, तर दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये आपण वक्र नळी मार्फत कार्बन डायऑक्साईड सोडला तर त्यामध्ये आपल्याला बुडबुड्याच्या स्वरूपात दिसत आहे, चुन्याची निवळी आहे. पहा यामध्ये चुन्याच्या निवळीतून, चुन्याची निवळी म्हणजे चुन्याची निवळी म्हणजे CaO टेकन टॉईज OH टेकन टॉईज असं आपल्याला दिलेलं आहे. बघा आता काय आहे तर कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला काय आहे, CaOH टेकन टॉईज. याला आपण चुनकळी म्हणलेलं आहे, जी की दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये तुम्हाला दिसते. याला आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणूया. पहिल्या परीक्षा नळीमध्ये घडलेली अभिक्रिया ही दिलेली आहे. दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये घडणारी अभिक्रिया आपण ही खालची अभिक्रिया आपण दाखवत आहोत. यामध्ये बघा ही चुन्याची निवळी आहे. त्या चुन्याच्या निवळीतून जाणारा वायू जो आहे तर हा कार्बन डायऑक्साईड आहे. हा कार्बन डायऑक्साईड आपण प्रवाहित केला, पाठवला. तर चुन्याची निवळी ही काय होते, दुधी बनते म्हणजे दुधाळ होते. आपल्याला प्रश्न सुद्धा आहे, चुनकळीतून किंवा कॅल्शियम ऑक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणातून कार्बन डायऑक्साईड प्रवाहित केल्यास चुन्याची निवळी टिंब बनते, तर आपण म्हणतो की दुधी बनते. तर हे आहे दोन अभिक्रियाकारक इथं दिसतील तुम्हाला. तिथं आपण वेगळ्या अर्थानं याला बघत असाल तर हे वेगळी रासायनिक अभिक्रिया आहे. आपण पहिली रासायनिक अभिक्रिया समजून घेतली अपघटन अभिक्रिया, परंतु चुन्याची निवळीची दुधी होण्याची रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी आहे. तर ती रासायनिक अभिक्रिया आपण पहा. या ठिकाणी कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणातून कार्बन डायऑक्साईड पाठवल्यास आपल्याला CO3 हे पांढरे कण तुम्हाला पाहायला मिळतील. अशा प्रकारची आपली चुन्याची निवळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. H2 असं आपल्याला पाहायला मिळेल. बघा इथं H2 आहे, इथं 2 H2, इथं ऑक्सिजन सुद्धा 2 आहे. म्हणून इथं बघा ऑक्सिजनची संख्या इथं आपल्याला दिसते की इथं 2 आहे, इथं 2 म्हणजे एकूण 4 दिली, इथं 3 आणि इथे 1 ऑक्सिजन असं संतुलन आपल्याला होतं. ही परीक्षा नळी 1 मध्ये होणारी रासायनिक अभिक्रिया आहे, ही परीक्षा नळी 2 मध्ये होणारी रासायनिक अभिक्रिया. अशा 2 रासायनिक अभिक्रिया आपल्याला या कृतीमध्ये दिलेल्या आहे. आता ही अभिक्रिया जी आहेत ह्या अभिक्रिया अपघटन अभिक्रिया आहे. ह्या 2 अभिक्रिया आपण पाहिल्या तर अपघटनामुळे होणाऱ्या अभिक्रिया आहेत. त्यानंतर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 16 नंबरची रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे. ही 16 नंबरची रासायनिक अभिक्रिया आहे. ही रासायनिक त्याच्यानंतर बघा 17 नंबरची एक रासायनिक अभिक्रिया तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे, ती पहा. अपघटन अभिक्रियेचा प्रकार आपण दुसरा प्रकार समजून घेऊया. अपघटन अभिक्रियेमध्ये ऑस्मिक अपघटन, विद्युत अपघटन, प्रकाशामुळे होणारे अपघटन, रसायनामुळे होणारे अपघटन असे अपघटनाचे प्रकार आपल्याला दिलेले आहेत. तर ऑस्मिक अपघटन म्हणजे काय हा बघा आपण समजून घेऊया. ऑस्मिक अपघटन अभिक्रिया, ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकाला म्हणजे हा अभिक्रियाकारक आहे याला उष्णता देऊन त्याचे अपघटन केले जाते, त्या अभिक्रियेला ऑस्मिक अपघटन म्हणतात. म्हणजे उष्णता ऊर्जा वापरून त्याचे अपघटन केले जाते. म्हणजे अपघटन अभिक्रिया ही ऊर्जेची यासाठी गरज असते. यामध्ये उष्णता ऊर्जा आहे. त्याच्यानंतर विद्युत अपघटनामध्ये आपल्याला विद्युत ऊर्जा वापरायची आहे, तो आपण भाग पुढे समजून घेणार आहोत. ऑस्मिक अपघटन म्हणजे काय त्याची उदाहरण लिहा. आपण या अगोदर पाहिलेली जी उदाहरणं आहेत ही सुद्धा ऑस्मिक अपघटनाची उदाहरणं आपण बघितली. इथं आपल्याला दिसणारं जे संयुग आहे हे हायड्रोजन पेरॉक्साइड आहे. हायड्रोजन पेरॉक्साइड म्हणजे H2O2 असं दिलेलं आहे. इथं सहगुणक मी 2 घेतलेला आहे. याचा अर्थ हायड्रोजनची संख्या 4 आहे आणि ऑक्सिजनची संख्या सुद्धा किती आहे, 4 आहे. या अभिक्रियेमध्ये पाणी मिळते, पाणी H2O आणि ऑक्सिजन वायू यामध्ये काय होतो, मुक्त होतो. म्हणजे ऑक्सिजन वायू याच्यामध्ये निघून जातो.
या अभिक्रियेचे संतुलन करताना हायड्रोजनची संख्या 4 आहे, म्हणजे आपल्या इथं सहगुण आपण 2 घेतल्यानंतर हायड्रोजनची संख्या 4 होऊन जाते. म्हणजे ऑक्सिजनची संख्या इथं 2 आणि इथं 2 अशी मिळून हायड्रोजनची संख्या 4 आहे आणि ऑक्सिजनची संख्या सुद्धा किती आहे? 4 आहे. आता याला म्हणूया आपण पाणी. पाणी हा आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे मंद अभिक्रिया ही पाहायला आपल्याला मिळेल. म्हणजे मंद गतीने हायड्रोजन पेरॉक्साईडचे अपघटन केले असता पाणी आणि ऑक्सिजन काय होतो? हा वेगळा होतो. त्यानंतर पाहूया विद्युत अपघटन. विद्युत अपघटन अभिक्रिया म्हणजे काय? विद्युत अपघटन अभिक्रिया म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये द्रावणातून किंवा द्रवीभूत म्हणजे त्या पदार्थाचे अवस्था बदलून, म्हणजे उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड आहे. सोडियम क्लोराईड जर उष्णता जर दिली तर त्याचे द्रवीभूत मध्ये रूपांतर होतं. अशा संयोगातून विद्युतधारा प्रवाहित करून त्या संयोगाचे अपघटन केले जाते. त्या अभिक्रियेला विद्युत अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. हा विद्युत अपघटन अभिक्रिया. विद्युत अपघटन अभिक्रिया म्हणजे काय? तर ज्या अभिक्रियेमध्ये द्रावणातून किंवा अथवा द्रवीभूत संयोगातून विद्युतधारा प्रवाहित करून त्या संयोगाचे अपघटन केले जाते त्या अभिक्रियेला विद्युत अपघटन अभिक्रिया म्हणतात. अशी विद्युत आधाराची आपण अभिक्रिया बघूया. पाणी आहे आम्लयुक्त पाणी. हे काय? आम्लयुक्त पाणी. आम्लयुक्त पाणी. तो पाणी आपण ही मागच्या वर्षीला आपण शिकलेलो आहोत. मागच्या वर्षी 9वीला असताना ही अभिक्रिया झालेली, तुम्हाला याचं अपघटन आपण बघितलेले. यामध्ये याचं अपघटन होऊन ह्या आम्लयुक्त पाण्यातून म्हणजे पाण्यामध्ये आम्लाचे काही थेंब टाकून त्यातून विद्युतधारा प्रवाहित केली असता आपल्याला यापासून त्याचे 2 उत्पादिते मिळतात. ती उत्पादित पहा. यामध्ये हायड्रोजन हा एक वायू आपल्याला मिळतो. हायड्रोजन वायू हा मुक्त होतो. त्यानंतर ऑक्सिजन वायू सुद्धा या ठिकाणी काय होतो? मुक्त होतो. म्हणजे आपल्याला इथं ऑक्सिजन हा वायू मुक्त होताना या ठिकाणी दिसेल. म्हणजे अशा प्रकारचे 2 याच्यामध्ये उत्पादित तयार होतात. आणखी एक अभिक्रिया बघूया आपण. NaCl. NaCl म्हणजे मीठ. मिठाच्या द्रावणातून ब्राईन द्रावण किंवा याच्या द्रवीभूत अवस्थेतून आपण विद्युतधारा पाठवली. विद्युतधारा प्रवाहित केली. विद्युतधारा प्रवाहित केली तर काय मिळते? तर आपल्याला इथं Na सोडियम, शिल्लक राहील आणि क्लोरीन वायू मुक्त होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे आपल्याला एनोड आणि कॅथोड वरती आपल्या ह्या अभिक्रिया मधून बाहेर पडणारे तयार होणारे जे काय पदार्थ आहे ते आपल्याला पाहायला मिळतील. बुडबुड्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला ऋण आग्रावरती आपल्याला सोडियम, धन आग्रापाशी आपल्याला क्लोरीन वायूचे बुडबुडे आपल्याला बाहेर पडताना दिसतील. हे आपण मागच्या वर्षीला पाहिलेलं आहे. मग आपण ह्या 2 अभिक्रियामध्ये काय फरक आहे तो फरक आपण जाणून घेऊया. औष्णिक अपघटनामध्ये वापरलेली जी काही अभिक्रियाकारकाला काय केलेली आहे? उष्णता दिलेली आहे. आणि यामध्ये अभिक्रियेमध्ये द्रावणातून किंवा द्रवीभूत संयुगातून विद्युतधारा प्रवाहित केली. म्हणजे अभिक्रियाकारकातून पाठवले त्याचं विद्युतधारेमुळे अपघटन होतं. म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये विद्युतधारेमुळे अपघटन केले जाते त्याला आपण विद्युत अपघटन असं म्हणूया. अभिक्रिया म्हणूया. ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता देऊन त्याचं अपघटन केले जाते त्याला औष्णिक अपघटन अभिक्रिया असं आपण म्हणूया. याची उदाहरणं आपल्याला त्यासाठी दिलेली आहेत. अशा प्रकारच्या आणखी एक अपघटन आहे ते जैविक अपघटन आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. निसर्गात आपल्या अवतीभोवती अनेक विघटन अभिक्रिया होत असतात. त्यामध्ये सेंद्रिय कचरा आहे. सेंद्रिय कचऱ्याचं अपघटन होताना सूक्ष्मजीवामार्फत त्याचं अपघटन करून सेंद्रिय खत आपल्याला मिळते. म्हणजे जैव वायू हे इंधन म्हणून वापरले जातं आणि त्याच्यापासून मिळणारे जे खत आहे ते शेतीसाठी उपयोगात येतं. म्हणजे आपण जैविक अपघटन असं म्हणूया. हा एक अपघटनाचा एक प्रकार दिलेला आहे.